उकडलेल्या बटाट्यापासून ही कुरकुरीत रेसिपी जर तुम्ही सुद्धा बनवली ना, तर तुमची सुद्धा मुलं रोज हट्ट करतील की मला हेच खायचे आहे म्हणून. तर 2 बटाटे इथं मी उकडून घेतलेले आहेत. साल काढून खिसणीवरती बारीक असे खिसून घेते. हाताने बारीक करून घेतले तरी पण चालू शकतात. बटाटे आता इथं छान मी मस्त असे खिसून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालते. त्यासोबत भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर ती सुद्धा घालून घेते. त्यानंतर आता थोडेसे मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर तर चिली फ्लेक्स घालायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे. त्याचसोबत आलं, लसूण, मिरची याची पेस्ट 1 चमचा घालायची आहे. त्यानंतर लिंबाचा रस 1 चमचा भरून घालायचा आहे. त्याचसोबत आता इथं ब्रेडचा चुरा घालायचे आहे. म्हणजे जे ब्रेड असते ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे. 1-1.5 वाटी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते. मीठ घातले, सगळे मसाले घालून झालेले आहेत. आता हे सर्व छान पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं छान मस्त आता मी इथं पीठ मळून घेते. पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही. तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावते आणि याचे अगदी बारीक बारीक असे गोल गोल बॉल्स करून घ्यायचेत आपल्याला. जसे आपण गुलाबजामसाठी छोटे छोटे बॉल करतो ना, त्याच पद्धतीने करायचे, कारण तळल्यानंतर हे थोडेसे मोठे होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं याचे बॉल्स बनवून घेते. बऱ्याच वेळा मुलांना डब्याला काय द्यायचं किंवा घरी आल्यानंतर त्यांना खायला काय द्यायचं किंवा वेगळं काय खायचं असेल तर अशा वेळेला ना, नेहमीच आपण भजी बाकीचं आपण नेहमीच खात असतो. पण अशा पद्धतीने थोडासा वेगळा नाश्तासुद्धा करून बघा. एकदा केलंत का नाही तर तुम्ही रोज हा बनवाल. इतका सोप्पा, पण करायला पण सोप्पा आहे आणि खायला पण चविष्ट आहे. तर आता इथं 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता इथं. तर आता याच्यामध्ये पाणी टाकून याची पातळ अशी पेस्ट करून घेणार आहे. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी याची पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे जे बॉल्स करून घेतलेले आहेत या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हा ब्रेडचा चुरा घेतला आहे. या ब्रेडच्या चुऱ्यावरती हे बॉल्स घालून छान हा ब्रेडचा चुरा ह्याला मस्त असा कवर करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला छान ब्रेडचा चुरा लावून घेतलेला आहे. तर मस्त इथे बॉल्स तयार झाले आहेत. त्याच्यामुळे आपले हे बॉल्स आहेत ना, खूप मस्त असे कुरकुरीत होत आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व बॉल छान असे करून घेते. अगदी झटपट होणारा हा बटाट्यापासून कुरकुरीत नाश्ता आहे. ते बघू शकता आणि जितके खायचे आहेत ना तितकेच करते. बाकी मी नंतर करणार आहे. तर बघू शकता ते छान करून झालेत. तेल मी गरम करून घेतलं आहे. आता जेव्हा आपण हे बॉल्स तेलामध्ये सोडू ना, तेव्हा गॅस अगदी कमी करायचा आणि हे सर्व बॉल्स सोडून झाल्यानंतर गॅस मध्यम करून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तर तेल अजिबातही जास्त लागत नाही किंवा ब्रेड आपण जे वापरले ते तेलामध्ये अजिबातही उतरत नाही. अगदी कमी तेलकट आणि कुरकुरीत आता हा बटाट्यापासून नाश्ता तयार होतो. तर बघू शकता तुम्ही इथं छान असं मी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेते. यासोबत आपण टोमॅटोचा सॉस किंवा मग खोबऱ्याची चटणी किंवा मग नुसते सुद्धा खूप छान लागतात खायला. वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी जाळीदार हा नाश्ता तयार होतो. तर बघू शकता इथं मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे. आता मी हे सर्व बॉल्स काढून घेते आणि बघू शकता इथं छान असा तयार झाला आहे हा नाश्ता. तर दिसायला इतका भारी, छान कुरकुरीत आणि जाळीदार असा दिसतोय. बर्थडे असेल किंवा छोटे-मोठे कार्यक्रम असेल तर त्यासाठी आपण स्टार्टरसाठी ही रेसिपी बनवू शकतो. तर बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत हा झालेला बॉल्स तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते. छान असा कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार तयार झाला आहे. तर चला मंडळी, तुम्ही कधी जर नसेल करून बघितला ना, तर एकदा तर करून बघा. व्हिडिओ जरा जरी कुठे आवडला असेल ना, प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.